नमस्कार मित्रांनो, 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मस्थानी भव्य राम मंदिराचं लोकार्पण झालं, त्याची प्राणप्रतिष्ठा झाली, रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाली. या घटनेनंतर अयोध्या आणि वाराणसी ही देशातल्या सगळ्यात मोठ्या पर्यटन स्थळांपैकी गणले जातात. अयोध्येला दररोज लाखो लोक श्रद्धेने भेट देतात आणि या पार्श्वभूमीवर लोकांनी भक्तिभावाने अर्पण केलेल्या पैशांचा अपहार झाल्याची बातमी अतिशय क्लेशदायक आहे. या प्रकरणात विशेष चौकशी पथकाकडून म्हणजे SIT कडनं तपास सुरू आहे. श्री राम जन्मभूमी न्यास आहे त्याचे महासचिव असलेले चंपत राय, ज्यांचा या संपूर्ण अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या चळवळीशी, आंदोलनाशी, कायदेशीर लढाईशी अनेक दशकांचा संबंध आहे, त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिलेला आहे. कारण या सगळ्या अपहार प्रकरणामध्ये 8 लोकांना अटक केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांचा ड्रायव्हर देखील आहे, त्याच्या संबंधित लोक आहेत, बँकेचे कर्मचारी आहेत. पण मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीमुळे लोकांच्या मनात शंका उत्पन्न झालेली आहे, संशय उत्पन्न झालेला आहे. अयोध्येत श्रीरामाचं मंदिर बांधण्याची भूमिका ही केवळ तिथे मूळ मंदिर होतं आणि मग ते पाडून तिथे बाबरांनी किंवा मीर बाकीनी मशीद बांधण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून ती मशीद किंवा ढाचा पाडून तिथे पुन्हा मंदिर बांधणं एवढ्यापुरता तो मर्यादित नाहीये. भारतीय संस्कृतीचे एका प्रकारे मुकुटमणी जर कोणी असेल तर प्रभू श्रीराम आहेत. विष्णूच्या 10 अवतारांपैकी प्रभू श्रीरामही अवतार आहेत, श्रीकृष्णही अवतार आहेत, परशुरामही अवतार आहेत, वामनही अवतार आहे, नरसिंहही अवतार आहे, गौतम बुद्धही अवतार आहेत असं मानणारे लोक आहेत. पण त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रभू श्रीरामांचं नाव पुढे येतं. याचं कारण एक आदर्श जीवन कसं जगावं याचा परिपाठ, वस्तुपाठ प्रभू श्रीरामांनी घालून दिला. श्रीलंकेमध्ये आपली पत्नी सीता मातेला सोडवल्यानंतरही आणि नंतर अयोध्येत परत आल्यावर राज्यातल्या एका परिटाने सीतेच्या चारित्र्याविषयी संशय घेतला, त्याच्याबद्दल त्यांनी संशय व्यक्त केला. तर त्यासाठी प्रभू श्रीरामांनी सीतेला अग्निपरीक्षा तेव्हा श्रीलंकेमध्ये घ्यावी लागली आणि नंतर अयोध्येतही घ्यावी लागली. याबाबत प्रभू श्रीरामांवर टीका करणारेही लोक आहेत आणि भारतीय संस्कृती ते स्वातंत्र्य लोकांना देतं म्हणून भारतीय संस्कृती महान आहे. कारण आपण आपल्या देवांवरही प्रश्न उपस्थित करू शकतो, शंका उपस्थित करू शकतो आणि आपले देवही, आपले समाजाचे नायकही, त्यांनाही त्या स्क्रुटिनीतनं जावं लागतं. ते असं म्हणू शकत नाही की माझी पत्नी आहे किंवा माझं मुलं आहेत, माझे मित्र आहेत म्हणून त्यांना कुठलीही चौकशी होणार नाही. आणि त्यामुळे अशा प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये अपहार होणं हे अतिशय वेदनादायी गोष्ट आहे. आत्तापर्यंत काय समोर आलेलं आहे ते बघणं आवश्यक आहे. कारण एकदा चोरी झाल्याची बातमी आली की मग प्रत्येकजण त्याच्यामध्ये आरोप करायला लागतो. राजकीय हेतूने प्रेरित आरोपांना सुरुवात होते आणि त्यामुळे त्याच्यातनं बाहेर काय आलं आत्तापर्यंत ते समजून घेणं आवश्यक आहे. दुर्दैवाने राम मंदिरामध्ये जे दानपेटीमध्ये लोक पैसे टाकतात ते पैसे मोजणं आणि ते बँकेमध्ये डिपॉझिट करणं याच्यासाठी जी व्यवस्था लावली गेली होती ती फुल प्रूफ नव्हती. त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या
आत्ता जे समोर आलं आहे त्याच्यात असं आहे की जे लोक पैसे मोजायचे, लोक 10 रुपये 50 रुपये 100 रुपये नोटा टाकतात, त्याची जी बंडल बनवायचे त्यातल्या खास करून नोटांच्या बंडलामध्ये 100 नोटांच्या ऐवजी 100पेक्षा जास्त नोटा ठेवल्या जायच्या आणि 100 नोटांचं बंडल आहे म्हणून ते मार्क केलं जायचं. नंतर ते पैसे जेव्हा बँकेत डिपॉझिट केले जायचे, म्हणजे धरून चला की रोजचे 5 लाख रुपये बँकेत डिपॉझिट केले जात आहेत. 5 लाख रुपये म्हणजे 5,100 रुपयाची बंडलं. मी अगदी साध्या भाषेत सांगतोय, असं काही लोक सुटे पैसेही टाकतात, 500च्या नोटाही टाकतात, सोनं चांदीही दानपेटीमध्ये टाकणारे लोक आहेत. पण 5,000 बंडलं 100 नोटांची बँकेमध्ये डिपॉझिट केली गेली, पण प्रत्यक्षामध्ये त्या 100च्या बंडलच्या ऐवजी प्रत्येक बंडलमध्ये 105 नोटा आहेत, कुठे 110 नोटा आहेत, आणि त्यामुळे प्रत्यक्षात 5 लाखाच्या ऐवजी 5.5 लाख रुपये डिपॉझिट केले जायचे बँकेमध्ये. त्याची नोंद 5 लाख रुपये केली जायची आणि 50,000 जो वरचा आकडा आहे, जास्तीच्या नोटा आहेत त्यांचा अपहार व्हायचा. ही गोष्ट कशी लक्षात आली तर साधारणतः जे रोजचं मंदिरामध्ये दानपेटीमध्ये लोक पैसे टाकतात त्याचा आकडा एक साधारणतः लोकांना विश्वस्तांना माहिती असतो की रोजच्या दिवशी साधारणतः एवढे पैसे दानपेटीमध्ये लोक टाकतात. सणाच्या दिवशी, उत्सवाच्या दिवशी, काही विशेष पर्व काळामध्ये त्यामध्ये वाढ होते. पण तो आकडा जेव्हा सरासरी आकडा जेव्हा कमी व्हायला लागला तेव्हा त्याचा संशय आला. आणखीन एक सिंधी लोकांचं ट्रस्ट आहे, त्यांनी काहीतरी चांदीच्या विटा दिलेल्या, त्या चांदीच्या विटा राम मंदिरासाठी वापरल्या गेल्या होत्या असा त्यांचा समज होता, पण तसं काही झालं नाही. आणि त्यामुळे आता अनेक गोष्टी अशा बाहेर येतील की मी मंदिरासाठी हे दिलं होतं ते कुठे गेलं, आणि त्यामुळे त्याच्यातनं तो संशय आता निर्माण झाला आहे, तो संशय अधिक मोठा होईल. ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये जे संबंधित लोक आहेत त्याच्यामध्ये चंपतराय यांचं नाव अजूनपर्यंत आलेलं नाही आहे, पण लोक विचार करणारे असे आहेत की चंपतराय यांचा ड्रायव्हर होता म्हणजे चंपतरायच याच्यामध्ये होते, कारण त्यांच्या ड्रायव्हरला याच्यामध्ये नोकरी मिळाली कशी, त्याच्यात तो सहभागी झाला कसा. मला असं वाटतं की त्यामुळे यातलं सत्य जे काही आहे ते बाहेर येईपर्यंत चंपतराय यांनी राजीनामा दिला, त्यांचा राजीनामा घेतला. ही चांगली गोष्ट आहे मोदी सरकारसाठी आणि उत्तर प्रदेशमधल्या योगी सरकारसाठी. हा कसोटीचा काळ आहे. हे इथे लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करणं की हे जे झालं ते मानवी प्रवृत्तीला साजेसं होतं. त्याच्याबद्दल एक गोष्ट सांगतो, कालच ऐकली. एक सर्वे केला गेला, ऑफिसमध्ये लोकांना विचारलं की ऑफिसमध्ये तुमची स्टेशनरी असते, प्रिंटआउट काढत असतात लोक, अशा सगळ्या गोष्टी करत असतात, तर त्यातले वैयक्तिक प्रिंटआउट काढून ते घरी नेणं किंवा A4 साईजचे पेपर घरी नेणं मुलांच्या अभ्यासासाठी, काहीतरी पत्र लिहिण्यासाठी, हे चोरी आहे असं किती जण मानतात. तर फलाण्या देशामध्ये 38% लोकांना वाटलं नाही असं करणं, तुमचे सहकारी अशा गोष्टी करतात ते चुकीचं आहे आणि ते तुम्ही रिपोर्ट केलं पाहिजे. दुसऱ्या देशात 70%, जपानसारख्या देशामध्ये 70% लोकांना वाटलं, काही देशांमध्ये 15-20% लोकांना वाटलं. भारतामध्ये लोकांना हा प्रश्नच कळला नाही की तुमचे सहकारी पेपर नेतात त्याची तक्रार करणं तुम्हाला करावीशी वाटली का. याचं कारण या गोष्टी आपला हक्क आहे, म्हणजे जे ऑफिसमध्ये स्टेशनरी, ऑफिसमधलं चहा कॉफीसाठी दूध, साखर, वीज, पंखेल, म्हणजे आपलं घरगुती असल्यासारखं वापरणारी मनोवृत्ती आपल्याकडे अनेक वर्षात तयार झालेली आहे. प्रभू श्रीराम मंदिराच्या निमित्ताने लोकांनी ज्या देणग्या दिल्या त्यांचा आकडा हा उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये जेवढी थेट परकीय गुंतवणूक आली त्याच्यापेक्षा 10 पट. बघा, एका मंदिरासाठी थेट परकीय गुंतवणुकीच्या 10 पट पैसा लोकांनी श्रद्धेने दिलेला होता. आणि त्यामुळे हा जो आकडा आहे तो काही कोटीमध्ये, म्हणजे छोटा 1-2 कोटीच्या आसपास असावा, त्यातला 70-80 लाख रुपये मिळाले असं म्हटलं जातंय. पण जेव्हा असा आरोप होतो, जेव्हा अशी घटना समोर येते, तेव्हा मग लोकांना वाटतं की इथे मंदिरामध्ये दानपेटीत टाकलेल्या प्रत्येक रुपयातले 50 पैसे चोरले तर जात नाही आहेत ना, असा लोकांच्या मनात संशय येतो. आणि संशय कुठल्याही गोष्टीमध्ये असणं ही चांगली गोष्ट नाही आहे. खास करून ज्या मंदिरासाठी 500 वर्षाहून जास्त हिंदूंनी संघर्ष केलेला आहे, प्राण दिलेले आहेत, रक्त सांडलेलं आहे,
आणि प्रदीर्घ 150 वर्ष कायदेशीर लढाई लढून जे मंदिर आपण उभं केलेलं आहे त्याच्याबाबत कुठलाही संशय निर्माण होणं, संशयाला थारा असता कामा नये. मला असं वाटतंय की या सगळ्या प्रश्नाची उत्तर प्रदेशमधल्या आणि केंद्रातल्या भाजप सरकारला जाण आहे. नुसता तपास होणं महत्त्वाचं नाही आहे, तर तो तपास निष्पक्ष पद्धतीने आणि जो कोणी दोषी असेल कुठल्याही पातळीवरचा असेल तो, त्याला शिक्षा होण्यासाठी तपास होतोय हे लोकांपर्यंत जाणं आवश्यक आहे. दुर्दैवाने देशामध्ये भ्रष्टाचाराच्या सगळ्या प्रकरणामध्ये तपास यंत्रणा बरेचदा, खास करून ज्याच्यामध्ये राजकीय लोक संबंधित असतात, तेव्हा केवळ राजकारणासाठी तपासाचं नाटक केलं जातं. भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात, चौकशी लावली जाते, अटक केली जाते आणि मग त्यांना शुद्ध करून घेतलं जातं. अशा गोष्टी या बाबतीत होऊ नये याची अपेक्षा आहे. मोदी सरकारकडनं ती खात्री आहे. ते झालं ते चांगलं झालं नाही. मानवी प्रवृत्ती प्रभू श्रीरामांच्या राज्यातही तेव्हा त्रेतायुग होता, आता कलियुग आहे आणि या कलियुगात चोरी करण्याची प्रवृत्ती ही आपल्याकडे इतकी सर्वत्र झालेली आहे की संधी मिळाली की 2-4 रुपये 2-4 हे गोष्टी टाक खिशात, या गोष्टी झालेल्या आहेत. ही आपली प्रवृत्ती आहे. पण ती प्रवृत्ती उफाळून आली तरी तिला कायद्याचा धाक पाहिजे, तिला तपास यंत्रणांचा धाक पाहिजे आणि हे टाळण्यासाठी ज्या काही त्रुटी सुरक्षा यंत्रणेत राहिलेल्या आहेत त्या त्रुटी दुरुस्त करणं आवश्यक आहे. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी केल्या जातील, पण लोकांनीही तोपर्यंत तपास यंत्रणांवर, सरकारवर विश्वास ठेवावा. असं नाही आहे की हजारो कोटी रुपयाची चोरी झालेली आहे आणि 70-80 लाख रुपये सापडले असं दाखवून सगळं रफादफा करण्याचा प्रयत्न होईल, असं नाही आहे आणि असं होताही कामा नये. आणि त्यामुळे या सगळ्या प्रश्नाचं गांभीर्य तसं सरकारने समजणं आवश्यक आहे, तसंच त्या बाबकडे समंजसपणे बघणं हे सर्वसामान्य लोकांकडूनही अपेक्षित आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथे सांगतो. पाहत रहा MH48.